नमस्कार. तर मला बऱ्याच कमेंट येत होत्या की प्लाझोची कटिंग आणि स्टिचिंग दाखव. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्लाझोची कटिंग आणि स्टिचिंग दाखवते. तर बघा, त्यासाठी तर मी साधारणतः 1.5 ते पावणे 2 मीटर कपडा घेतलेला आहे. तुम्ही इथं 2 मीटर कपडा घ्या, म्हणजे करेक्ट प्लाझो तयार होईल 2 मीटरमध्ये. तर आपल्याला इथं लागणारे माप आहेत ते म्हणजे कमरेचं माप. तर कमरेचं माप आपल्याला नंतर लागतं सगळ्यात शेवटी इलॅस्टिक टाकण्यासाठी. आणि दुसरं माप आहे ते म्हणजे सीट घेर. 2च मापं लागतात. तर सीट घेर मोजायचा. जेवढा पण सीट घेर येत असेल त्याच्यामध्ये 1 इंच नेहमी एक्स्ट्रा ठेवायचं बरं का. कारण काय होतं की सीट घेर आपण मोजतो पण आपण एकदम अंगाबरोबर मोजतो, थोडंसं लूज ठेवायचं. आता माझा इथं 31 आला होता तर मी इथं 32 घेतला, जेणेकरून आपल्याला बसताना वगैरे सोपं पडावं. 32चा 14 भाग येतो 8. आता 2 कॅल्क्युलेशन काढायची. पहिलं 8 + 1 9, दुसरं 8 + 2 10. अशी मी 2 कॅल्क्युलेशन काढलेले आहेत. आणि ह्या 2 कॅल्क्युलेशनवरूनच आपण आता कटिंग करणार आहोत. आणि कटिंग झाल्याच्या नंतर स्टिचिंग करणं एकदम सोपं आहे. त्याच्यामध्ये काही एक अवघड नाही आहे, किंवा कटिंग करणंसुद्धा सोपं आहे. तुम्हालासुद्धा सेम अशाच प्रकारे कॅल्क्युलेशन काढायचं आहे. सगळ्यात पहिलं मी वरच्या साईडनं कपडा प्लेन करते. तर तुम्हाला काय करायचं आहे, 2 मीटर इथं कपडा घ्यायचाच आहे. 2 मीटरमध्ये अगदी करेक्ट प्लाझो होईल. त्यासाठी तुम्हाला 2 मीटर कपडा लागेल. त्याच्यानंतर सगळ्यात पहिलं कॅल्क्युलेशन टाकायचं 9 इंच, त्याच्यानंतर दुसरं टाकायचं 10 इंच. ठीक आहे. बघू शकता मी इथं टाकत होते पण मला ह्याचं खडूचं काही दिसत नव्हतं, म्हणून मग मी नंतर पेननी तुम्हाला इथं दाखवण्याचा प्रयत्न करते. तर थोडंसं थांबा, मी पेन घेऊन येते. कारण की इथं ना व्यवस्थित दिसत नव्हतं. कपड्याचा कलर थोडासा वेगळा असल्यामुळे खडूचं मार्किंग त्याच्यावरती उठतच नव्हतं, किंवा थोडासा असा पॉलिस्टरसारखा कपडा आहे क्रेप टाईपमध्ये, त्याच्यामुळे. तर बघा, आपलं जे 2 कॅल्क्युलेशन आली होती 9 आणि 10 दोन्हीच्या लाईनीचं इथं मी मार्किंग केलेलं आहे. ठीक आहे. आणि वरच्या साईडनं सुद्धा मी सरळ मार्क करते, म्हणजे वरचं जे आपलं एक्स्ट्रा कमी जास्त असतं ना ते आपण कट करून साईडला टाकायचं. ठीक आहे. तर आता इथं आसन टाकायचं आहे. तर मी इथं आसन टाकते 10. तुम्हाला इथं आसन टाकायचं आहे 14 इंच. लक्षात ठेवा, कारण की वरच्या साईडनं डायरेक्ट आपण बेल्टसाठी फोल्ड करणार आहोत 3 इंच एक्स्ट्रा. त्यामुळे तुम्हाला 13 ते 14 इंच आसन टाकायचं आहे. पण माझ्या इकडं उंचीमध्ये कपडा कमी होता, त्यामुळे मी सेपरेट बेल्ट जॉईंट करणार आहे कमरेमध्ये. पण तुम्ही शक्यतो तसं करू नका. तुम्ही 2 मीटर कपडा घेतला तर तुमचा परफेक्ट इथं प्लाझो तयार होईल. आणि मग तुम्हाला इथं 13 इंच आसनसाठी मार्किंग करायचं आहे, जसं की मी केलं आहे. तर आता मी इथं उंची चेक केली तर माझी उंची कमी भरत होती, त्यामुळे मला इथं आसनसाठी 10 वरतीच मार्किंग करावं लागलं. आणि वरती पुन्हा मी सेपरेट बेल्ट जॉईन करेल. ठीक आहे. 10 वरती मार्किंग करून घेतल्याच्या नंतर मी सरळ वरती लाईन करून घेते. बघा, अशा प्रकारे दोन्ही आपली जी कॅल्क्युलेशन होती त्या दोन्हीला व्यवस्थित लाईन मारून घेते, ड्रॉ करते, म्हणजे तुम्हाला समजेल एक्झॅक्ट मी काय करते ते. त्याच्यानंतर तिथून पुढे समोरसुद्धा मी अशी लाईन आखून घेतली, म्हणजे आता आपला इथं कोन तयार झाला आहे. आता जे आपलं पहिलं कॅल्क्युलेशन आहे की नाही, त्याचा आपल्याला काही एक फायदा नाही आहे. जी आपली पहिली लाईन आली होती ना, ती आपल्याला दुसरी लाईन पाहिजे. आणि दुसऱ्या लाईनपासून पुढे आपल्याला 2.5 इंचावरती दुसरं मार्किंग करायचं आहे. बघू शकता मी पहिल्या लाईनवरतीपासून करून दाखवलं तुम्हाला पहिल्यांदा. तर त्याच्यानंतर दुसऱ्या लाईनपासून समोर आपल्याला एक्झॅक्ट करायचं आहे. बघू शकता 2.5 इंचावरती. ठीक आहे. आता पहिल्या लाईन होती त्याचा काही एक फायदा नाही आहे. बघा, मी इथं 2.5 इंचावरती मार्किंग करते. आणि त्याच्यानंतर 1 किंवा 1.5 इंचावरती तुम्हाला इथं गोलाकार देऊन घ्यायचा आहे. जसं आपण मुंड्यामध्ये वगैरे करतो तसं आपल्याला इथं आसनला गोलाकार द्यावा लागतो 1 इंचावरती. ठीक आहे. बघू शकता अशा प्रकारे 1 इंचावरती मी इथं आसनला गोलाकार देऊन घेतला. आणि इथं जवळपास तुमचं संपूर्ण मार्किंग रेडी आहे. तुम्हाला जसंच्या तसा प्लाझो कट करायचा आहे. पण माझी तब्येत थोडी लहान आहे, त्यामुळे जास्त लूज प्लाझो मला ढगळा दिसतो. त्याच्यामुळे इथं मी करणार असं आहे की इथून पूर्ण मी कट नाही करणार खाली. तुम्हाला इथून खाली सरळ पूर्ण कट करून घ्यायचं आहे. तुमचं इथं प्लाझोचं मार्किंग किंवा कटिंग रेडी होईल. तुम्ही फक्त इथपर्यंत स्टेप फॉलो करायचे आहेत. पण तुम्हालासुद्धा माझ्यासारखा प्रॉब्लेम येत असेल तर पुढं मी तुम्हाला सांगते की काय करायचं आहे. बघा, आता आपण काय करायचं, ही जी आपली पूर्ण रुंदी आपण टाकली होती 10 इंच, त्याचा आपल्याला मध्य काढायचा आहे. जसं आपण ट्राउझर पॅन्टमध्ये वगैरे काढतो तसं मध्य काढायचा. आणि जिथं मध्य आला ना तिथून सरळ लाईन ड्रॉ करून घ्यायची. आणि तिथून खालीपर्यंत आपल्याला जिथपर्यंत आपला बॉटम असेल तिथपर्यंत हाईटमध्ये करून घ्यायची. आणि जिथं मध्य आला असेल, बघा आता इथं मध्य आला होता तर इकडच्या साईडला 5 इंच सोडायचं, पलीकडच्या साईडला 5 इंच लाईनपासून जी मधली लाईन आहे ना तिथून तिकडे 5 इंच, इकडे 5 इंच. पण तुम्हाला गरज नाही, तुम्हाला ढगळा प्लाझो थोडासा असा
आवडत असेल तर असं करायची गरज नाही. मी तर थोडासा मला फिटिंग आवडतो पायाच्या साईडनी, फिटिंग जास्तही नाही, पण माझे पाय जरा जास्त लुकडे आहेत आणि ते खूपच जास्त ढगळं दिसतं, त्यामुळे तर मी असं केलेलं आहे. तुम्ही करायची गरज नाही आहे. तुम्ही डायरेक्ट जसं कटिंग केलं होतं आधी ते तुमचं प्लाझोचं कटिंग रेडी झालेलं होतं. जर बारीक तब्येत असेल तर शक्यतो असं करून घ्या किंवा गरजही नाही आहे. तर आता जसं मी मार्किंग केलं होतं तसं इथं आता मी कट करून घेते. बघू शकता दोन्ही साईडनी व्यवस्थित, आणि खालच्या साईडनं सुद्धा मी तर सरळमध्ये कट करते, जे खालीवर आहे ना थोडंसं ते. अशा प्रकारे आता माझं इथं पूर्ण कटिंग झालेलं आहे. आता आपण स्टिचिंग करूया. स्टिचिंग करताना जसंच्या तसं कट केलं होतं ते उचलायचं आहे, अजिबात घड्या काढायच्या नाही. उचलायचं, दोन्ही आसन एकमेकांवरती असतात तसेच्या तसे उचलायचे. मशीनवरती बसायचं आणि पहिल्यांदा सगळ्यात आधी दोन्ही आसन इथं जोडून घ्यायचे आहेत. बघू शकता इथं मी दोन्ही आसन अगदी करेक्ट आणि बरोबर जोडून घेते. बघा इथपर्यंत आपण तिथं राऊंड केलं होतं तिथपर्यंत आसन जोडायचं. आता हे ओपन करायचं आणि ह्याच्यावरून म्हणजे सरळ बाजूने आपल्याला दाब शिलाई द्यायची आहे. कशासाठी? जेणेकरून की आपला प्लाझो उसवायला नको, फाटायला नको. काय होतं, आपण उठता बसता तो तिथून फाटतो, पण तुम्ही जरी वरची दाब शिलाई दिली तर तुम्ही कितीही वर्ष हा प्लाझो यूज केला तरी तो तुम्हाला फाटणार नाही. कुठल्याही पॅन्टमध्ये तुम्हाला प्लाझो म्हणा ट्राउझर म्हणा हे अशीच पद्धत वापरायची आहे. तर बघू शकता इथं मी वरच्या साईडनी दाब शिलाई देऊन घेत आहे. आणि तुम्ही लहान लेकरांसाठी वगैरे सुद्धा पॅन्ट शिवत असाल तर तिथेही तुम्हाला अशा प्रकारे दाब शिलाई द्यायच्या असतात, जेणेकरून की ते लहान लेकरांची पॅन्ट उसवणार नाही. त्याच्यानंतर सेम अशाच प्रकारे मी इकडच्या साईडचं आसनसुद्धा जॉईंट करते. बघू शकता सेम तीच पद्धत इथं मी फॉलो केलेली आहे, पण तुम्हाला समजावं यासाठी मी दोन्ही साईडचं तुम्हाला दाखवते की कसं केलं आहे दोन्ही साईडचं. तर बघू शकता तिथं टर्न आहे तिथपर्यंत मी इथं बरोबर शिलाई दिली. त्यानंतर हे सुद्धा मी ओपन करणार आहे आणि ह्यालासुद्धा दाब शिलाई देणार आहे. पॅन्टला सगळीकडे जवळपास दाब शिलाई द्यायची, कारण पॅन्ट उसवण्याची शक्यता जास्त दाट असतात. त्यामुळे रेडीमेड पॅन्टला आपण ज्यावेळी बघतो त्यावेळेस त्या लवकर उसवत नाही, कारण की तिथे ना दाब शिलाई दिलेल्या असतात. सो आपल्यासुद्धा पॅन्ट उसवू नये त्यासाठी आपल्याला हे स्टेप फॉलो करायचे आहेत. त्याच्यानंतर बघा आता जे आपलं अशा प्रकारे आसन जॉईंट झालेले आहेत. आता काय करायचं, पॅन्ट ओपन करायची, म्हणजे असे आपलं नॉर्मल पॅन्ट असते ना त्या टाईपमध्ये पॅन्ट ओपन करायची. आणि सगळ्यात पहिलं आपल्याला काय करायचं आहे, जे आपले कडेने आपण कट केलं आहे की नाही, म्हणजे आपल्या इकडच्या साईडला कमरेच्या साईडने येतो तो पार्ट आधी आपण जॉईंट करून घेऊया एका साईडचा, म्हणजे दोन्ही साईडचा. बघू शकता एका साईडने मी तर सुरुवात केलेली आहे. अगदी बॉटमपर्यंत आपल्याला हे जॉईंट करून घ्यायचं आहे. 1/2 इंच शिलाई मार्जिन सोडलं तरी चालेल किंवा अर्धा इंच सोडलं तरी चालेल, तुम्हाला जसं हवं तसं. प्लाझो शिवणं सगळ्यात जास्त सोपं आहे असं मला वाटतं. त्यामुळे बाहेरून प्लाझो विकत आणण्यापेक्षा आपण जर 100 रुपयाचा जरी कपडा विकत घेतला तरी घरच्या घरी अगदी छान असा प्लाझो शिवू शकतो. तर आता त्याच्यानंतर मी खालच्या साईडनं जे काही बॉटम होतं ना तिथे डबल फोल्ड करणार आहे. बघा अशा प्रकारे तुम्ही हे उंचीमध्येच वाढवून घ्यायचं असतं, पण माझ्याकडे कपडा कमी होता तर मी ठरवलं की जेवढं होईल तेवढं उंच होईल. बघू शकता अशा प्रकारे आता मी तर डबल फोल्ड करत आहे खालच्या साईडनं बॉटमच्या साईडनी. आणि हा व्हिडिओ बघितल्याच्या नंतर तुम्हाला प्लाझो शिवायला येईल. तुम्ही कोणत्याही कपड्याचे शिवू शकता, जसं की घरी तुमच्याकडे कोणताही कपडा अवेलेबल असेल. जसं की आपण ज्यावेळेस पॉलिस्टरचा अस्तर आणतो ना त्या अस्तरपासून सुद्धा आपण अशी घरच्या घरी प्लाझो शिवू शकतो. अगदी 80 रुपयाच्या कपड्यामध्ये प्लाझो रेडी होते. त्याच्यानंतर आता काय करायचं, खालच्या साईडनं आपल्याला फिटिंग करायला सुरुवात करायची आहे प्लाझो. बघू शकता खालच्या साईडनं मला जेवढा बॉटमची रुंदी पाहिजे होती तेवढं ठेवून इथं मी फिटिंग करायला चालू केलं आहे. बघा खालच्या साईडनं बरोबर मध्यापर्यंत यायचं आणि कपडा शक्यतो व्यवस्थित पकडायचा. आणि आता इथं मध्ये आल्याच्या नंतर काय करायचं, मध्ये तुम्हाला 3-4 वेळा हे लॉक करायचं, जेणेकरून मध्ये ना तुम्ही कितीही ताणून बसला तरी उसवलं नाही पाहिजे. ह्यासाठी इथं मी लॉक केलेलं आहे मध्ये. त्याच्यानंतर सेम अलीकडच्या साईडची पॅन्ट जी होती ना तीसुद्धा आपण फिटिंग करून घेऊया. आणि हे फिटिंग झाल्याच्या नंतर तुमची इथं जवळपास पॅन्ट रेडी झालेली आहे. आता फक्त आपल्याला इलॅस्टिक लावून बेल्ट तयार करायचा आहे कमरेच्या साईडनी. बघू शकता अशा प्रकारे. तर आता मी इथं तुम्हाला बेल्ट लावून दाखवते.
तर बेल्ट लावताना मी जसं सांगितलं तुम्हाला वेगळा बेल्ट कट करायची गरज नाही आहे. तुम्हाला चांगलं फिनिशिंग हवं असेल तर तुम्हाला त्याच कपड्यामध्ये बेल्टसाठी 3 ते 4 इंच लांबून घ्यायचं असतं उंची, कमरेच्या साईडनी वरच्या साईडनी. ठीक आहे. आता इथं माझ्याकडे कमी होत होतं तर मला इथं सेपरेट बेल्ट जॉईन करावा लागला. त्यासाठी इथं मी 3 इंचाची एक पट्टी कट करून घेतली रुंदीला आणि आता 1/2 इंच शिलाई मार्जिन सोडत मी सगळ्या सर्कलमध्ये आपला जो पॅन्टचा जो काही सर्कल आला आहे ना त्या सर्कलमध्ये पट्टी जॉईन करणार आहे. आणि ही पट्टी जॉईन करताना कपडा सरळ आहे, म्हणजे आपली जी पॅन्ट आहे ना ती सरळ आहे आणि सरळवरती मी हा जो पट्टीचा भाग आहे ना तो उलटा ठेवला आहे, म्हणजे सरळ बाजू खालच्या साईडने आणि ज्या साईडने मी शिवते ती साईड उलटी आहे. म्हणजे फोल्ड केल्याच्या नंतर आपला हा पार्ट आतल्या साईडला जाणार आहे, पॅन्टच्या आतल्या बाजूला म्हणजे उलट्या बाजूला. ठीक आहे. आता पूर्ण सर्कलमध्ये मी अशाच प्रकारे ही पूर्ण पट्टी जॉईन करून घेते बघा. तुम्ही असं लावलं तरी सोपं आहे किंवा मी जसं आधी सांगितले ना ती स्टेप शक्यतो फॉलो करा, ती जास्त सोपी आहे याच्यापेक्षा. जर उंचीमध्ये कपडा पुरत नसेल तर आपल्याला ऑप्शन म्हणून ही पद्धत वापरावी लागते. ठीक आहे. आता बघा इथं पट्टी जवळपास लागली गेलेली आहे. पट्टी लागल्याच्या नंतर काय करायचं, अशा प्रकारे पट्टी आतल्या साईडनी फोल्ड करायची आणि तुमचं किती रुंदीचं इलॅस्टिक असेल तेवढं इलॅस्टिकचं मार्जिन सोडत तुम्हाला ही पट्टी आतल्या साईडनी जॉईन करून घ्यायची आहे. बघा शकता मी तर एका साईडनी आधी सिंगल फोल्ड करते, म्हणजे आतल्या साईडनी धागे वगैरे निघणार नाही किंवा फिनिशिंग चांगलं दिसेल त्यासाठी. ठीक आहे. बघा मी तुम्हाला इथं दाखवते आता पट्टी आतल्या साईडनी फोल्ड करून. तर अशा प्रकारे पूर्ण सर्कलमध्ये आता ही पट्टीसुद्धा आपल्याला व्यवस्थित जॉईंट करायची आहे. पण थोडंसं सांभाळून आणि सावकाश करावं लागतं हे काम. पट्टी काय होतं की कधी कधी खाली वर खाली असं थोडंसं गुड्यासुद्धा पडायची शक्यता असते. पण जर आपण पॅन्टमध्येच उंची वाढवून घेतली असती तर असं करावं लागलं नसतं किंवा फिनिशिंग चांगलं येतं. कस्टमरची असेल तर शक्यतो पॅन्टमध्ये उंची वाढवून घेत चला, स्वतःची असेल तर थोडीशी गोष्ट वेगळी आहे. ठीक आहे. तर बघू शकता अशा प्रकारे मी आता पट्टी जॉईन करून घेतली आणि आता इलॅस्टिक घेते. तर इलॅस्टिक घेताना आपल्याला कमरेचं माप पाहिजे. जेवढी कंबर असेल त्याच्यापेक्षा आपल्याला 4 ते 5 इंच कमी इलॅस्टिक घ्यायचं आहे. आता माझी तर 28 इंच कंबर होती तर मी इथं 24-25च इलॅस्टिक घेतलेलं आहे, जेणेकरून इलॅस्टिक आहे ना चांगलं लागलं जावं. आणि माझं थोडंसं लूज इलॅस्टिक आहे. जर तुमचं टाईट इलॅस्टिक असेल तर तुम्हाला 3च इंच कमी घ्यायचं आहे, लक्षात ठेवा. आता इलॅस्टिकमध्ये सुद्धा बरेच वेगवेगळे प्रकार असतात, त्यामुळे तुमच्याकडे कोणतं आहे ते तुम्हाला माहीत. तर थोडंसं जागा राहिलेली तिथून मी इलॅस्टिक आतमध्ये टाकून घेतलं आणि इथं इलॅस्टिकला डबल शिलाई देऊन घेते बघा अशा प्रकारे. आणि इलॅस्टिक जॉईंट केल्याच्या नंतर आपल्याला ओढून पुन्हा वरच्या साईडने अजून एक शिलाई द्यायची, म्हणजे आपल्या ज्या पॅन्टच्या बेल्टला चुन्या पडायला हव्यात ना त्या चुन्या पडतात आणि पॅन्टचं फिनिशिंग खूप जास्त छान दिसतं. बघू शकता मी इथं तुम्हाला दाखवते. आणि हे झाल्याच्या नंतर आपली इथं जवळपास पॅन्ट रेडी झालेली आहे, म्हणजे आपला प्लाझो रेडी झालेला आहे. तुम्ही बघितलं अगदी अर्ध्या तासाच्या आत हा प्लाझो रेडी होतो, त्यामुळे शक्यतो घरी करत जावा. बघू शकता बेल्टसुद्धा आपला अगदी करेक्ट लागला गेलेला आहे. आणि फायनल लुक काही असा आहे. जसं की मी सांगितलं मला जास्त लूज आवडत नाही, सो त्या प्रकारे मी थोडासा कटिंग आणि स्टिचिंग केलेला आहे. तुम्हाला जसं आवडत असेल तुम्ही तसा घेतलात तरीही चालेल. तर कसं वाटले संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग मला कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.